हाय, नमस्कार सर्वांना. घरचं स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे समोसा रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी अर्धा किलो बटाटे शिजवून बारीक करून घेतलेले आहे. वाटाणाचे दाणे पण शिजवून घेतलेले आहे आणि मॅश केलेलं आहे त्याला थोडं. ही अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची चटणी बनवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आपल्याला समोशामध्ये नसेल आवडत तर आपण नाही घालू शकत. कढई गरम करायला ठेवली, तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरे टाकून घेते. जिरे तडतडू द्यायचे चांगले. जिरे तडतडलेत. आता हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक करून घेतला होता ते टाकून घेते आणि मिक्स करून घेते. फ्राय झाले आता चटणी. आता हळद टाकून घेतली आहे. धनेपूड टाकली आणि गरम मसाला टाक. याच्यामध्ये बडीशोप पण टाकू शकतो आपण आणि धने पण आबडधोबड कुटून टाकू शकतो, पण मला बडीशोप नाही आवडत समोशामध्ये खायला, त्याच्यामुळे मी नाही टाकलेली. आणि धने पण आबडधोबड कुटून नाही टाकले, धनेची पावडरच टाकली आहे. आता हे सर्व फ्राय झालं आहे. त्यामध्ये जो बटाटा घेतला होता शिजून मॅश करून तो याच्यामध्ये टाकून देते. आपल्याला जास्त बारीक करून नाही घ्यायचा आहे. पराठा बनवतो तसा नाही करणार, एकदम बारीक हे नाही करणार. चांगले एकजीव करून घ्यायची आता आपल्याला चटणी आणि बटाटे. तर वाटाणे टाकून घेते. वाटाणा ताजा वाटाणा होता त्याच्यामुळे थोडासा शिजवून घेतला आहे आणि थोडं मॅश केलं आहे त्याला. आपण जर का साठवणीचा वाटाणा घातला तर त्याला नाही शिजवलं तरी पण चालतं, डायरेक्ट घातला तरी पण चालतं. स्टोअर केलेला बटाटा घेतला तर. एकजीव करून घेते आता सर्व. चवीपुरतं मीठ टाकून घेते. छोटा 2.5 चम्मच टाकले मी मीठ. अर्धा किलोपेक्षा 1-2 बटाटा शिल्लक असेल एवढं आहे बटाट्याचं प्रमाण. बटाट्याची चटणी छान एकजीव झाली, बघू शकता. आपली बटाट्याची चटणी बनवून तयार आहे. आपण पीठ भिजवून घेऊ. आता मी इथं मैदा घेतलेला आहे. हा मैदा 1 पावपेक्षा जास्त आहे, थोडा एवढा घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये ओवा टाकू चोळून जरा. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमी आहे आणि एक पावपेक्षा थोडा जास्त मैदा घेतलेला आहे. तेल टाकून घेतले 2-2.5 चम्मच. आता हे जे तेल आहे ते आपण पिठाला चांगलं चोळून लावणार आहे.
पिठाला तेल लावलंय चोळून बघा, घट्ट गोळा बनतोय आपण दाबली मुठी तर. असा झाला की समजायचं तेल सर्व पिठाला लागलेलं आहे. आता आपण गोळा तयार करून घेऊ. घट्ट थोडं थोडं पाणी घालूनच गोळा मळून घ्यायचा, म्हणजे घट्टच मळायला पाहिजे. बघा मी आता घट्ट गोळा मळून घेतले आहे, बघू शकता. आता याला असं झाकून 10-15 मिनटासाठी ठेवून देणार आहे. 15-20 मिनटं झाले होते, मी असंच ठेवून दिलं होतं. आपलं पीठ छान मुरलंय, बघू शकता. आता आपण याचे चांगले छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. बघा एवढाले गोळे करून घ्यायचे. आपण समोसे मोठे करायचे का छोटे करायचे त्यानुसार गोळे तोडून घ्यायचे. एका गोळ्यात 2 समोसे बनतात, बघू शकता. तोडून घेतले की गोल करून लाटून घ्यायची. आपली चटणी थंडी झालेली आहे, आता मी लाटून घेते. बघा आपण जेवढा फुलका बनवतोय तेवढं बनवले तरी पण चालतं, म्हणजे आपल्याला छोटे बनवायचे का मोठे आपल्या अंदाजानुसार आपण करायचे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही लाटणार, बघू शकता. आता आपण याचे 2 भाग करून घेणार आहे चाकून. दोन्ही पण सारखेच करणार आहे. आता आपण समोसा बनवून घेऊ. समोसा एक भाग आपण हातावर घेतला आहे, तर या साईडला पाणी लावून घेते. तसं सर्व साईडला पाणी लावून घ्यायचं, बघू शकता. मग ते फुटत नाहीत आपण तेलामध्ये टाकले तर. आणि वळून त्याच्या कडा पूर्णपणे एका साईडचे दाबून घ्यायची. बघू शकता. आपण त्यामध्ये आता सारण भरून घेऊ. आपण वरच्या कडाला पण पाणी लावून घेतले, तर 2 बोटाच्या साहाय्यानं दाबून घ्यायचे चांगले, म्हणजे की तेलात फुटलं नाही पाहिजे असं दाबून घ्यायचं, बघू शकता. आणि असं दुमडावायचं, बघू शकता. आपला समोसा बनून तयार आहे. तर दुसरा पण आपण बनवून घेऊ. दोन बनवून दाखवते. घरच्या घरी समोसे बनवायला एकदम सोपे आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडले तर. परत याला पण तसंच करूया आपण. बंद करून घेऊ. आता मी हे बघा असे बनवून घेतले. आता सर्व समोसे मी असेच बनवून घेणार आहे, बघू शकता. समोसे बनवून तयार आहे. आपण आता तळून घेऊ. तळून घेण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचं,
थोडं गरम झालं की आपण लगेच तळून घेणार आहे समोसे. कडकडीत तेलामध्ये नाही सोडायचे समोसे. थोडं गरम झाले मी लगेच टाकणार आहे. बघू शकता गॅस कमीच ठेवलेला आहे. फिरवत फिरवत दोन्ही साईडला आपल्याला तळून घ्यायचे. बघू शकता समोसे तळत आहे आपले. फिरवत फिरवत तळून घेणार आहे आपण, म्हणजे दोन्ही साईडला पण छान खरपूस तळले पाहिजे. कमी गॅसवर तळणार आहे मी समोसे, जास्त मोठा गॅस नाही करणार. अगदीच आपल्याला असं वाटलं की जास्त स्लो झाला आहे तर आपण थोडासा किंचित वाढवू शकतो, पण जास्त मोठा नाही करायचा. म्हणजे की जास्त मोठा केला की वरून वरून तळल्यासारखा होतो ना, आतमधून एवढं हे नाही होत, तळत नाही चांगला. बघा समोशाला किती छान कलर आलाय. तर आपले हे समोसे तळलेत, आपण त्याला काढून घेऊ. गॅस कमी केलेला आहे एकदम. आता परत दुसरे समोसे टाकू. असं करून आपण सर्व समोसे तळून घेणार आहे. बघू शकता सर्व समोसे तळले आहेत. किती छान दिसत आहे बघा. समोसे रेसिपी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.